आज आपण करणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीची पण अतिशय चविष्ट अशी भेंडीची भाजी, जी मी माझ्या आईकडून आणि माझ्या आजीकडून शिकले आहे. तर इथे मी घेतली आहे अर्धा किलो भेंडी. भेंडी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि पुसून देखील घेतलेली आहे. आता आपण भेंडीला चिरून घ्यायचं आहे. तर इथे आता मी भेंडी चिरून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला भेंडी एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही, तर अशा प्रकारे आपल्याला भेंडी छान अशी चिरून घ्यायची आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे मी ते भेंडी व्यवस्थित अशी चिरून घेत आहे. तर काय होतं, जास्त जाड पण भेंडी आपण चिरली ना तर ती व्यवस्थित शिजली पण जात नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही भेंडी चिरली तर अतिशय खायला सुद्धा सुंदर लागते आणि शिजते देखील व्यवस्थित. त्यामुळे होईल तेवढं अशाच प्रकारे भेंडी तुम्ही देखील चिरून घ्या. तर अशा प्रकारे मी इथे सर्व भेंडी चिरून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. भाजीची पद्धत अतिशय सोपी आहे. पण ही अशी भाजी जर केली ना तर खायला तितकीच म्हणजे खाण्यासाठी इतकी सुंदर लागते ना, की तुम्ही जिथे एक चपाती खाता, 1 किंवा 2 चपाती खात असाल ना, तिथे तुम्ही 3 किंवा 4 चपात्या या भाजीसोबत खाल. इतकी सुंदर ही भाजी बनते आणि माझी तर अतिशय फेव्हरेट ही भाजी आहे. तर पाहू शकता इथे भेंडी आपली छान अशी चिरून झालेली आहे. तर इथे सर्व भेंडी आता मी चिरून घेतलेली आहे. तर आता काय करायचंय, आपल्याला भेंडीला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. पण त्याआधी इथे मी कांदे चिरून घेत आहे. तर पाहू शकता इथे मी साधारण 4 असे मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांदा तुम्ही तुमच्या हिशोबाने या भाजीमध्ये टाकू शकता. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कमी कांदा टाकायचा असेल, 2च टाकायचे असतील तर 2च टाकू शकता. 3 टाकायचे तर 3 टाका. पण इथे भाजी जरा जास्त असल्यामुळे मी इथे 4 कांदे चिरून घेत आहे. तर कांदा आपल्याला इथे अतिशय असा छान असा बारीक बारीकच चिरून घ्यायचा आहे. तर पाहू शकता कांदा छान इथे मी असा बारीकच चिरून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला छान बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून की भाजी खात असताना आपल्या तो असा खाताना दाताखाली येऊ नये इतका बारीक छान असा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर कांदा देखील इथे आपला चिरून झालेला आहे. आणि आता आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता इथे मी हिरव्या मिरच्या देखील चिरून घेत आहे. तर हिरवी मिरची देखील तुम्हाला भाजी जितकी तिखट हवी असेल त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची चिरून घेऊ शकता. तर मला इथे जितक्या हिरव्या मिरच्या लागत आहेत त्यानुसार मी मिरच्या चिरून घेत आहे. आणि इथे त्याचप्रमाणे मी लसूण देखील सोलून घेतलेला आहे. तर लसणाच्या इथे मी 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत. या भाजीमध्ये तुम्ही जितका जास्त लसूण टाकाल ना तितकी सुंदर ही भाजी होती. ती लसणाची चव जी या भाजीमध्ये उतरून येते ना, अतिशय सुंदर ही भाजी होती. तर तुम्ही एकदा ही भाजी केली ना तर तुम्ही नेहमी अशी भाजी करून खाल. तर पाहू शकता लसूण इथे मी इथे भरपूर असा घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर लसूण तुम्ही चिरून टाकू शकता किंवा तुम्ही त्याला छान असं ठेचून किंवा कुटून देखील तुम्ही लसूण फोडणीला टाकू शकता. तर पाहू शकता इथे आपला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण देखील चिरून झालेला आहे. त्याचबरोबर मी इथे 3 मीडियम आकाराचे छान असे लालसर टमाटे चिरून घेतलेले आहेत. आणि एक बटाटा मी इथे अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. बटाटा हा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर त्या भाजीत आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. पण मला भेंडीमध्ये बटाटा आवडतो म्हणून मी एक मोठा आकाराचा बटाटा इथे घेतला आहे. तर आता आपल्याला भेंडी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भेंडी आपल्याला मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती पटकन अशी भाजली जाते. तर शक्य होईल तितकी छान अशी भेंडी आपल्याला भाजून घ्यायची आहे. भेंडी भाजल्याने काय होतं, भेंडीमधला जो गिळगिळीतपणा असतो, जो चिकटपणा असतो ना, तो खूप प्रमाणात कमी होतो. तर तुम्ही पाहू शकता इथे जसं जसं आपण भेंडी छान अशी भाजत जाऊ त्यास तसा भेंडीचा जो चिकटपणा असतो तो निघून जातो. आणि भेंडी खायला देखील सुंदर लागते खूप आणि व्यवस्थित अशी भाजली जाते. तर भाजत असतानाच भेंडी आपली जवळजवळ शिजून जाते. त्यामुळे ज्यावेळेस आपण भाजीला फोडणी देतो त्यावेळेस भेंडीची भाजी परतताना आपल्याला जास्त असा वेळ लागत नाही आणि भाजी देखील अतिशय सुंदर अशी होती. तर पाहू शकता इथे मी शक्य होईल तितकी भेंडी अशी छान भाजून घेतलेली आहे. आणि भेंडीचा जो गिळगिळीतपणा असतो
तो देखील इथे कमी झालेला आहे आणि भेंडी आपली छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला छान अशी भेंडी भाजून घ्यायची आहे. इथे मी ऑलरेडी कढई इथे तापायला ठेवली होती. तर कढई आपली छान तापलेली आहे. इथे मी 1.5 पळी साधारण तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. तेल छान तापलेलं आहे आणि आता इथे आपण मोहरीची फोडणी देणार आहोत. तर पाहू शकता इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी छान अशी तेलामध्ये आपल्याला तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तेलामध्ये अशी फुटली त्यानंतर छान असा हिरवागार असा कढीपत्ता आपल्याला फोडणीला टाकून घ्यायचा आहे. कढीपत्त्याने कोणतीही भाजीला आपण जेव्हा फोडणीला कढीपत्ता टाकतो अतिशय सुंदर असा फोडणीचा सुगंध येतो आणि भाजीची चव देखील खूप सुंदर होती. कढीपत्ता टाकून घेतल्यानंतर जो लसूण आपण भरपूर असा चिरून ठेवला होता तो लसूण आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि लसूण छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. आणि लसूण छान असा लालसर झाल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची देखील छान अशी आपली तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आणि नंतर आपण जो कांदा चिरून ठेवला होता तो कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे कांदा जवळजवळ आपला छान असा लालसर होत आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला कांदा असा छान लालसर असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे बटाट्याचे असे पातळ पातळ काप करून घेतले होते ते बटाटे देखील आपल्याला तेलामध्ये छान असे कांद्यासोबत परतून घ्यायचे आहे. तर बटाटा आपल्याला छान असा परतत राहायचा आहे आणि आपल्याला वाफेमध्येच बटाटा छान असा जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला एक 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बटाटा छान असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे मी एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं. बटाटा छान आपला इथे जवळजवळ शिजत आलेला आहे आणि आता या स्टेजला आपल्याला टाकायचे आहेत आपण जे टमाटे चिरून घेतले होते ते टमाटे आपल्याला टाकून घ्यायचे. तर टमाटे मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ देखील यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. तर मीठ यासाठी टाकलं की टमाटा आपला लवकरात लवकर छान असा सॉफ्ट व्हावा आणि छान असा शिजला जावा. तर पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे. आपण हळद टाकल्यामुळे खूप सुंदर असा आपला बटाटा देखील शिजलेला आहे आणि भाजीला या रंग देखील खूप सुंदर येणार आहे. तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी परतून मी घेतलेल्या आहेत आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी मी पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे. तर पाहू शकता बटाटा छान असा आपला शिजून तयार झालेला आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवत आहे. आपण फक्त वाफेमध्येच बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे. इथे मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. तर बटाटा देखील आपला छान इथे मस्त असा शिजून झालेला आहे आणि आता आपल्याला भेंडी आपण भाजून घेतली होती ती सर्व भेंडी आपण छान अशी कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित भाजी अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भाजी छान अशी मस्त अशी परतून घ्यायची आहे. तर अतिशय सुंदर ही भाजी खायला लागते आणि टमाट्याची टेस्ट पण ह्या भाजीमध्ये इतकी छान उतरून येते ना की ती लसूण आणि टमाटा यामुळे ही भाजी अतिशय सुंदर अशी लागते. हो, पण सगळेच टमाटे खातात असं नाहीये. कोणाकोणाला टमाटे आवडत देखील नाहीये. पण जर तुम्ही टमाटा स्किप पण केला ना, टमाटा न टाकता पण अशी भाजी केली ना, तरी अतिशय सुंदर अशी ही भाजी होती आणि माझ्या आईकडून, माझ्या आजीकडून मी ही भाजी शिकलेली आहे आणि मला ही भाजी अतिशय आवडते. गरम-गरम चपाती बरोबर, भाकरी बरोबर तर अतिशय सुंदर आणि चवीला तर खूप अप्रतिम अशी ही भाजी लागते. अजिबात भाजी आपली अशी चिकट झालेली नाहीये. अगदी व्यवस्थित अशी ही भाजी झालेली आहे. तर तुम्ही देखील कधी जर अशी भाजी केली नसेल ना, तर नक्की एकदा अशी भाजी तुम्ही ट्राय करून बघा. भाजीचा रंग पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा भाजीचा आपला रंग आलेला आहे आणि फक्त भाजी दिसायला सुंदरच नाही तर खायला देखील तितकीच उत्कृष्ट आणि चविष्ट अशी झालेली आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही देखील एकदा भेंडी बटाट्याची भाजी नक्की करून बघा किंवा तुम्हाला फक्त भेंडीचीच भाजी अशा प्रकारे करायची असेल तर तुम्ही फक्त बटाटा न टाकता अशाच प्रकारे फक्त भेंडीची भाजी देखील करू शकता जी खायला अतिशय अप्रतिम अशी लागती.
तर पाहू शकता इथे मी एका बाउल मध्ये काढून घेत आहे. तर अशा प्रकारे इथे तयार झालेली आहे आपली पारंपरिक पद्धतीची भेंडी बटाट्याची अगदी चविष्ट अशी भाजी. तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी? तुम्हाला खरोखर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन्स येतील आणि त्यामुळे तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीज देखील पाहायला मिळतील. तर पाहू शकता किती सुंदर इथे आपली भेंडी बटाट्याची चविष्ट अशी भाजी बनून तयार झालेली आहे. तर प्लीज तुम्ही जर अशी भाजी केली तर मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली. तर भाजी फक्त सुंदरच दिसत नाहीये, तर खायला देखील अतिशय छान लागते. तर नक्की ही भाजी ट्राय करून बघा. पुन्हा भेटू पुढच्या